आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत। मित्रांनो, तुमच्याकडे जर सामायिक जमीन असेल आणि तिची वाटणी करायची असेल तर ती कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची हे अनेकांना माहीत नसतं। खूप वेळा असं होतं की एका सातबाऱ्यावर अनेक नावं असतात, भाऊ बहीण, चुलत भाऊ चुलत बहिणी किंवा इतर अनेक नातेवाईक। तर अशा वेळेस अशी जमीन वाटून घ्यायची असेल तर खातेफोड करून प्रत्येकाने आपला स्वतंत्र सातबारा करून घ्यायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खातेफोड किंवा वाटणी ही 3 पद्धतींनी कशी करता येते आणि तेही अगदी सोप्या भाषेमध्ये। आता वाटणीचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सहमतीने वाटणी, म्हणजेच नोंदणी करून। जर सर्व भावंड किंवा इतर भागीदार वाटणीला तयार असतील तर त्यांनी एकत्र येऊन दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिसमध्ये एक वाटणीचा नोंदणीकृत दस्त तयार करायचा असतो। उदाहरणार्थ, समजा 3 भाऊ आहेत तर त्यांनी कोणाला कोणता भाग मिळणार आहे हे ठरवायचं व त्याचा दस्त तयार करायचा। हा दस्त तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडे दिल्यावर खातेफोड होते व प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र सातबारा तयार होतो। वाटणीचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती वाटणी। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 25 नुसार जर सर्व खातेदार रक्ताचे नातेवाईक जसे की भाऊ बहीण असतील तर त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक साधा वाटणीचा कागद ते तयार करू शकतात। त्यामध्ये कोणत्या व्यक्तीला कोणता भाग मिळणार आहे, त्या जमिनीवर कोणतं घर, विहीर, शेती वगैरे आहे, जर कर्ज असेल म्हणजेच बोजा असेल तर तो कोणाच्या नावे आहे, या सगळ्यांचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करावा लागतो। हा कागद तहसील कार्यालयात दिल्यावर तहसीलदार नोटीस काढतात व सर्वांचा जबाब घेतात। कोणाचं काहीच ऑब्जेक्शन नसेल तर साधारण 15 ते 20 दिवसात आदेश देऊन खातेफोड करतात। त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सातबारा तयार करून मिळतो। वाटणीचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोर्टामार्फत वाटणी। अशी वाटणी का करावी लागते तर वाद असलेल्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारे वाटणी करू शकतो। खूप वेळा वाद निर्माण होतो। उदाहरणार्थ, काही जण वाटणीला तयार नसतात किंवा काही जण मरण पावलेले असतात आणि त्यांचे वारस पुढे येतात, तर अशा वेळी कोर्टामार्फत वाटणी करावी लागते। त्यासाठी वाटणी हवी असलेल्या व्यक्तीने कोर्टात दावा दाखल करणं गरजेचं असतं। सातबाऱ्यामध्ये जी नावं आहेत ती सर्वजण प्रतिवादी म्हणून घेतली जातात। त्यानंतर कोर्ट नोटीस पाठवते, दोन्ही बाजू ऐकून घेऊन मग आदेश देते। जर प्रतिवादी कोर्टात हजर झाले नाहीत तर कोर्ट एकतर्फी निर्णय देऊ शकते आणि वाटणीचे आदेश देऊ शकते। हा एक कायदेशीर मार्ग आहे। यासाठी चांगल्या वकिलाचा सल्ला घेणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता महत्वाचे मुद्दे बघूया या सगळ्या प्रकरणांमध्ये। सगळ्यांची सहमती असल्यास वाटणी करणे खरंच खूप सोपं असतं। एकदा स्वतंत्र सातबारा मिळाला की तुम्ही त्या जमिनीवर स्वतंत्रपणे कर्ज, अनुदान, विक्री वगैरे करू शकता। जर वाद असेल तर वेळ लागतो, पण कोर्टामार्फत वाटणी शक्य आहे। जर तुम्हाला या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।